शुभू, मी आणि आशू मीराकडे रुटीन चेकअपसाठी जाणार आहोत. आशूला आज मी सुट्टी घ्यायला सांगितली. मला एक कळत नाही, ती नोकरी करतेय का? साधीची तर नोकरी आहे. असं काही मोठं करिअर वगैरे असतं तर गोष्ट वेगळी. बघ, तुलाही असंच वाटतं ना? मलाही हेच वाटतं. अनेक वेळा समजावायचा प्रयत्न केला पण ऐकतच नाही, हट्टच करते. नाही आता आज मी तिला स्पष्ट सांग. नको 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 एवढं अगदी काही तिला सांगायची वगैरे गरज नाहीये ग. तिच्या मनाविरुद्ध आपण कशाला काय करायचं? काही दिवस करू दे ना तिला नोकरी. हा, तू काही तिला सांगू वगैरे नकोस. हा, मीरा पण हेच म्हणाली. पण तिला त्रास होऊ नये म्हणून तिला गाडी तर देते मी. म्हणजे ती ऑफिसला जाताना आणि येताना आपल्याच गाडीने जाते. ठीक आहे. पण काही तिला आत्ता सांगू नकोस तू. हा, नाही. ओके, मी निघू. बाय. अश्विनी, अगो बाई, कल्पनाच नव्हती हो असं काही असेल यांचं. तरी मी मनात विचार करतच होते, ही पोरगी एकदम उपटली कुठून. तेव्हाच त्या नमिताताई सारख्या आशू आशू करत असतात. कपडे काय, खाणं पिणं काय, पाटावरून ताटावर, ताटावरून पाटावर सारखं करत असतात. तोंडावर काही सोजवळ दिसते नाही पोर. अहो, दिसतं तसं नसतं ताराबाई. म्हणजे कोणती सभ्य मुलगी असं काही करायला तयार होईल? मी तर म्हणते संबंध तर नाही म्हणतात मा, पण दुसऱ्याचं मूल आपल्या पोटात वाढवायला काय कारण असेल? पैसा पैसा, दुसरं काय? कशी असतात ना ही मोठी माणसं. चांगली टिचून राहिले इथं आणि आपल्याकडून सेवा करून घेते. निर्लज्ज मेली कुठची. ताराबाई, ही साहेबांच्या गळ्यात पडली असेल बघा. पण आपल्या मान नमुताई लय मोठं मनाच्या बघ. हो ना, मुलाला पदरात घ्यायला बी तयार झाल्या. पण शोभा, मात म्हणल्या तसं काही नाही. अगो, ह्यो समजा विज्ञानाचा चमत्कार आहे. आपण काय करणार? आपण आपलं हो म्हणायचं. हे बाई, ते खरं खोटं काय तो देव जाणे. पण एवढं मात्र नक्की, त्या उपटसुंब पोरीची सेवा करणं आपल्या कपाळी लिवलंय. बस, चल हात चालव. हॅलो, कोण बोलताय? मी नमिता प्रधान बोलते, मुंबईहून. आपण ओळखलं नाहीयेत का मला? बाई, नमिता प्रधान? अहो, तुमची ओळख तर निदान मी जिवंत असेपर्यंत तरी विसरणार नाही. कारण आज मी जी जिवंत आहे ना, ती केवळ तुमच्यामुळेच. खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. त्याच उपकारांची परतफेड करायची वेळ आली आता. अहो, मस्करी केली मी. काही नाही, तुमच्या हातच्या लिंबाच्या लोणच्याचं खूप वर्णन आणि कौतुक अश्विनीकडनं ऐकलंय मी. अश्विनी बोलायला लागली ना की तोंड भरून कौतुक करत असते त्याचं. खरं सांगू का, ते वर्णन आणि कौतुक ऐकल्यापासून खूप इच्छा झाली आहे ते लोणचं खाण्याची. तुम्ही ते माझ्यासाठी पाठवू शकाल? सोहळ, क्षणभर घाबरलेच होते मी. लोणचं पाठवेन की, अगदी आनंदाने. पण एक विचारू? हो, विचारा ना. नाही म्हणजे लोणचं अगदी सहज खावंसं वाटतंय का खास लोणचं खावंसं वाटतंय? म्हणजे काही बातमी वगैरे आहे का? हां, हो, म्हणजे बातमीच आहे म्हणून खावंसं वाटतंय. अरे वा, अभिनंदन तुमचं.
अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. थँक्यू. आता काय भरपूर वर्षभर पुरेल एवढं लोणचं पाठवेन, ताजं आणि मुरलेलं सुद्धा. मग मी तुम्हाला माझा पत्ता देऊ, म्हणजे त्या पत्त्यावर तुम्हाला पाठवता येईल. ते संपवायचंय हा सगळं मिहीर. मी बघते. मिहीर, अरे बाळा ऍडमिशन झाली तुझी इथेच. येस. पण आई तू तर म्हणत होतीस की ऍडमिशन मिळणं कठीण आहे. अरे हो, असं अर्ध वर्ष उलटून गेल्यावर मध्येच नाही मिळत ऍडमिशन. पण माझ्या आणि तुझ्या बाबांच्या नावामुळे मिळाली. नावामुळे म्हणजे नावामुळे म्हणजे शाळेच्या मॅनेजमेंटला माहिती आहे की मी एक चांगली आणि सिन्सिअर डॉक्टर आहे. तुझे बाबा एक फेमस आणि चांगले ऍक्टर आहेत म्हणून. आलं लेटर. मीर, बाबांना दे. अरे वा मीर, खुश ना? हो. मीरा, मला असं वाटतं आपण उद्या जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. बाकीचं असं युनिफॉर्म, दप्तर, टिफिन, वॉटर बॅग हे काय सावकाशीनं येत आहे. पुस्तकं तर तीच असतील, थोडंफार इकडे तिकडे. मिहीर, बाबांना म्हणावं या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करीन. कारण त्यांना शूटिंग असेल, मीटिंग्ज असतील. पण मी मिहीरसाठी नेहमीच वेळ ॲडजस्ट करत आलोय. मला असं वाटतं की आपल्याला एकत्र बसून त्याचं आणि आपलं टाइम टेबल डिसाईड करायला हवं. माझ्या टाइम मॅनेजमेंटसाठी एक सेक्रेटरी बघते. मग बोलूया. बाय मीर, गेले मी. हा, संध्याकाळी भेटू. बाय. चहा पी, बिस्किट खा. मग काय मीर, नवीन स्कूल, नवीन मित्र, धमाल ना? हॅलो आत्तू, मी बोलतेय. मालू, कशी आहेस तू? घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. मी ऑफिसमध्ये येऊ का? नाही नको, मी आज नाही जाणार आहे ऑफिसला. मग मी किटी आत्याच्या घरी येऊ? नाही नको नको, मला बाहेर काम आहे, मी तिथे नसेन. काय झालं बाळा? काय झालं सांगशील का? नाही, फोनवर नाही सांगता येणार ग. मी भेटेन तुला प्रत्यक्षात आणि सगळं सांगेन. फक्त आजचा दिवस थांबशील राजा? उद्या आपण नक्की भेटू. तू उद्या फोन कर ना मला, मग आपण ठरवू सगळं. करशील ना फोन? हो. मालू, आजचा दिवस धीर धर, आपण उद्या नक्की भेटू. असं वाटतं ना की धावत यावं तुझ्याकडे, पण मी धरेन ते. मी करते फोन उद्या. ठीक आहे, ठेवू? बाय. बाय. देवा, खोटेपणाच्या या चक्राची आता भीती वाटायला लागली आहे मला. आणि ही तर नुसती सुरुवात आहे. यानंतर
चल रे, ये रे सामान घेऊन या आतली. चलो चल या हो. सामान घेऊ. कोण कोण तुम्ही? कोण हवंय? घर माझं आहे. असं काय करताय तुम्ही? इतक्या विश्वासानं मला सल्ला विचारताय, माझं ओपिनियन घेताय. हो अगदी नक्की. या या, आय चेक द पेपर्स थरली. ओके ठीक आहे सर्टनली. या, आय गेट बॅक टू यू ऑन दिस. ओके थँक्यू, बाय. नामदेव, देसाईंचा माणूस पेपर्स घेऊन येईल, ते सरळ माझ्याकडे आणायचंय. ओके बरं. आणि दुपारी आकृतीच्या ब्लूप्रिंट्स घेऊन यायच्या. आणि अजून एक, नेहाला म्हणाव की मी 3 वाजता स्टाफ मीटिंग घेणार आहे, तेव्हा माझ्याकडनं ब्रीफ घेऊन जा. बरं सांगते. निघतो. काय बघतोयस काय जा? आज कसा माका हलक्या हलक्या वाटता. पूर्वीचे तुम्ही आणि आजचे तुम्ही, म्हणजे काय म्हणतात ता, एक अमावास्या आणि एक पौर्णिमा. कसा काय ता? नामदेवा, मला सांग, चंद्राला प्रकाश कोण देतं? चंद्रा प्रकाश सूर्य. अरे आपलंही असंच असतं. आपला मूड हा आपल्या माणसांच्या मूडवर अवलंबून असतो. आपली माणसं खुश की आपणही खुश. कळला. आता जाऊन पहिला वहिनी साहेबांना सांगते. बर जा आता. मी अश्विनी देवधर. देवधर? अगं मग स्वतःचं नाव घ्यायला एवढं घाबरतेस कशाला? नाही मी पण मी तुला. आलात तुम्ही? नमस्कार करते. सुखी राहा. आता नमस्कार करते. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. या ना, या आतमध्ये या. हो. बसा. या हो. ताराबाई, पाणी घेऊन या. आले. हो. घेता ताराबाई कशा आहात? मजेत. तुम्ही कशा आहात? ठीक. दुखीचा फार त्रास होतोय का? हो. आता वय झाली आमची, त्रास व्हायचाच काय हो. पण नी रिप्लेसमेंटचा खूप फायदा होतो असं ऐकलंय मी. अगं म्हणूनच तर आलो ना इथं आम्ही. नंदूचं सारखं चाललं होतं इथे लंडनलाच या ऑपरेशनसाठी म्हणून. हो, पण तरीही तो प्रवास, ती दगदग, त्रास होतो ह्या सगळ्याचा. आणि त्यात तिकडच्या त्या हवेचा घोळ, घटक्यात पाऊस, घटक्यात ऊन, आणि थंडीत तर काही बघायलाच नको. म्हणूनच मी म्हटलं की त्या अशा बदलत्या हवामानामध्ये मला नाही जमायचं. आणि मग मी नाही म्हणजे हेही नाही काय हो. पण बरं झालं वंस तुम्ही आलात. त्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतंय. हो ना. पण ही मुलगी कोण? अश्विनी. माझी मैत्रीण आहे अश्विनी देवधर. असं. अगं पण स्वतःचं नाव सांगताना ती इतकी घाबरली का होती कळलंच नाही. अगं पण स्वतःचं नाव सांगताना ती इतकी घाबरली का होती कळलंच नाही. तुमची ओळख नाहीये ना तिच्याशी, आणि तिलाही माहिती नव्हतं तुम्ही येणार आहात. आणि खरं सांगायचं तर ती पहिल्यापासून घाबरट आहे तशी. ताई, त्या अनु कशी आहे?
आणि चिन्मय चिन्मय तर एकदम मोठा झाला असेल ना? हो ना, आता 1.5 वर्षाचा झाला तो. त्यांच्या वेब कॅमेऱ्यावरनं आम्हाला दाखवतात ना. ती तिकडे सिडनीला, ऑस्ट्रेलियाला आणि हा लंडनला. आणि आम्ही दोघं सातारला. पण खरं सांगू का, आम्ही आमचं गाव आणि आमची माती सोडणार नाही हो. अगदी खरंय. मनसात इतका लांबून प्रवास करून आलाय तुम्ही, थोडा वेळ आराम करा, फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी खाणं पिणं पाठवते. चला चला. ताराबाई, शोभाला म्हणावं सामान आतमध्ये नेऊन ठेव. हळू. आत्या नाही, यावेळेला तुमची व्यवस्था त्या मोठ्या खोलीत केली आहे. अगं, ती चांगली होती की आमच्यासाठी? नाही नाही, तसं नाही. ती जरा प्रशस्त आहे ना, आणि ही छोटीशी खोली आहे. अश्विनीची राहायची व्यवस्था केली आहे तिकडे. असं ही राहणार आहे होय तिथं? हो, अश्विनी राहणार आहे तिथे. आपल्याकडे म्हणजे? त्याचं काय आहे ना आत्या, की वंसा, तुमची तब्येत मात्र आहे तशीच आहे नाही? चालायचंच. पण तू मात्र विदुषी दिसायला लागलीस हं इरा. नमिता, आता तू इराला लवकरात लवकर आजी करायचं हं? बरं चला. चल चल, असं मी तुम्हाला रूम दाखवते. काका, पाणी घ्या. हे बघ. अहो ताई, आत्या तुम्ही कशाला कपाट लावता? या मी लावते ना. नको नको, मी माझ्या पद्धतीने लावेन. आणि काय ग, हे सगळं नवीन बनवलेलं दिसतंय. होय, खरं म्हणजे ना, आम्हाला ती रूम बरी होती. लहान असली ना तरी मला तिथे बरं वाटतं. अहो पण आता तिथे आशूला दिली ना. दिली म्हणजे? ती काय कायमची मुक्काम ठोकणार आहे का इथं? आता ते तुम्ही नमिता ताईंना विचारा. तिला कशाला विचारायचं? तू आहेस ना सांगायला. तू परकी आहेस का आम्हाला? तारा, मला खरं खरं सांग, कोण आहे ग ही अश्विनी? पूर्वी कधी हिचं नावही ऐकलं नाही, हिला कधी पाहिलं नाही. रमा, अगं आपल्याला काय करायचंय? अहो, काय करायचं म्हणजे काय? या मुलीमध्ये काहीतरी गडबड दिसते मला, म्हणूनच विचारते. गडबड? आता गडबड कसली? रमा, तुझं ना काहीतरीच. अगं 4 चौघींसारखी ही एक मुलगी, साधी सरळ सालस. आणि मुळात मी म्हणतोय, आपला संबंधच काय? हे बघा, ही मुलगी काहीतरी नक्कीच लपवते. आज तिने दार उघडलं तेव्हा किती दचकली होती, बघितलं ना तुम्ही? आणि आपली नमिता अगदी भोळी. या मुलीने काहीतरी आपली अडचण सांगितली असणार. झालं, नमिता पाघळली, तिने आपल्या घरी ठेवून घेतलं तिला. उद्या टाळूवर हात फिरवला ना म्हणजे कळेल नमिताला. आजकाल भरोसा आहे का कोणाचा? काय ग तारा, खरं आहे ना? आता मला काही विचारू नका आणि मी काही सांगणार पण नाही.